कार्यवाही केली, अजून केलेली जी रुटीनमधली आहे ती आहेच. पण आपण ज्या पद्धतीनं का आत्तापर्यंत कार्यवाह्या अनेक वेळा झाल्या का, जसं 22 कोटीचा गुटखा आता आपल्या म्हणजे जप्त केलेला आहे. म्हणजे 22 कोटीचा नाही तर 22,17,89,914 रुपयाचा गुटखा, सुगंधी तंबाखू, खर्रा किंवा जे सुगंधी एक व्यसन म्हणून, नशा म्हणून काही लोक वापरतात, त्याच्यावरचा जो आपल्याला मी सांगितलं ना का मोका लावणार, तर तो तसा पहिले तो उत्पादन खाणाऱ्याला कशाला मोका पाहिजे. उत्पादन झाला नाही तर खाणारच नाही. उत्पादन झाला, तो वाहतूक करून आणला नाही, साठवणूक केली नाही, तर तो काय सारखा कुठून तरी लगेच उत्पादन झाला काय तसल्या तसा खाली जाईल असं नाही. तर ह्या दोघा तिघांवर त्याचा 100% त्याचं कार्यवाही करायचा विचार जो केला आहे, त्याची विधी न्यायाकडून थोडंसं अजून काही बारकावे गृहविभागाच्या मदतीनं अशा पद्धतीनं जाऊन, आणि हा जो काही एक तरुण पिढीला एक घातक असं जे सुरू आहे त्याला निश्चित तुम्ही सुद्धा मान्य करावं असं माझं मत आहे. का तुम्ही त्याच्यात सहकार्य सगळ्यांनी मिळून करावं. बाबा हे लाईफच्या दृष्टीनं खराब आहे, ते निवड माझ्यासाठी खराब आहे असं नाही. तर जसं मी मागेही सांगितलं का WHOचंही म्हणणं आहे का ह्या भेसळ असेल किंवा हे गुटख्यासारखं जे चुकीचे सेवन होतं आहे त्याच्यानं त्याच्या पुढच्या पिढीच्या जीन्समध्ये सुद्धा त्याचा परिणाम करू शकतो, एवढं घातक आहे. म्हणून आपण ती कार्यवाही करायचं जे ठरलं आहे त्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करून तंतोतंत त्याचा कायदेशीर त्याची बैठक करून आणि त्याची कार्यवाही करणार. नाही, पानटपरी हा विषय असा होता का शाळेच्या आवाराच्या शेजारी काही टपरे आहेत हा विषय होता, गुटखा हा विषय नव्हता. आता काही ठिकाणी कुत्ता गोळीचा आपण बऱ्याच दिवसाचा आहे तो का ज्या गोळीनं विद्यार्थी असा निवळ अभ्यास करतो किंवा झोपतच नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. तो याचा अर्थ त्याला झोपच येत नाही म्हणजे त्याचं मेंटल जरी एकाग्र असेल पण तो साईड इफेक्ट करतोच ना. अशा टपरीधारक जे आहेत त्यांना थोडंसं आव्हानात्मक त्या दिवशी मी सांगितलं की कोणीतरी मला वाटतं पेपरवाला टपरीवाल्यांना सुद्धा त्या टपरीवाल्याचा किती दोष असेल पण त्यानं त्या शाळेच्या आवारात तरी करू नये अशी माझी एक विनंती वजा त्या ठिकाणी सूचना दिली. परंतु भरारी पथक नेमण्यात येणार का? ज्या पद्धतीने शाळांच्या 100-500 मीटर अंतरावरती ह्या सगळ्या ज्या काही तंबाखू असेल किंवा गुटखा, दारू या सगळ्या गोष्टी नसल्या पाहिजे म्हणून त्याची हायकोर्टाने देखील असे वारंवार निर्णय दिले, त्याची अंमलबजावणी किंवा भरारी पथक तुम्ही नेमण्यात येणार? पहिले तर भरारी पथक नेमून आतापर्यंत मी जे सांगितलं का 22 कोटीचा गुटखा जप्त झाला आहे. आपण निलंबन करणं, सस्पेंड करणं, त्याला त्याने कोर्टात जाणं किंवा आपल्याकडे येणं, पुन्हा त्याला काही रिलीफ मिळणं, कुठून तरी रिलीफ मागणं, याच्यापेक्षा कायदेशीरच किंवा दंडाची जी कार्यवाही आहे, समजा 2 करोड रुपयाचा माल उत्पादन केला आणि त्याला पकडलं, तो 5 लाख रुपयाचा दंड आहे, तो 5 लाख रुपयाचा दंड भरून टाकतो. म्हणून कायद्यानंच त्याला एवढं स्ट्रिक्ट करू का जसं NPDA मी सांगितला किंवा मोकाका सांगितला तशा पद्धतीच केल्यावरच थोडंसं त्याला बंधन, थोडंसं म्हणजे चांगलं बंधन, चांगला आळ बसेल अशी माझी एक धारणा आहे. उत्पादक संघटित गुन्हेगार म्हणला तर निवड उत्पादन करणारा उत्पादन करेल, पण तो वाहून नेणारा सुद्धा त्याच्यात आला, वाहून नेला, कुठेतरी त्याचा स्टोअर केला, मोठा स्टॉक सापडला, अशा लोकांना त्या ठिकाणी त्याचं अंमलबजावणी करता येईल. परंतु हा मकोका कायदा गुटखा बंदीच्या म्हणजे गुटखा नियंत्रणाच्या संदर्भातला तुम्ही कधीपर्यंत आणताय? तो ऑलरेडी संघटित गुन्हेगारीचा किंवा त्याच्यातल्या काही बाबी अशा आहेत का बाबा जसं उत्पादक, वाहतूक करणारा आणि स्टॉकिस्ट किंवा मोठे विक्रेते हे आहेत, पण त्याच्यात काही अजून काही बाबी अशा आहेत का त्या इथं लागण्याच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं पळवाट राहणार नाही याचं लॉ ज्युडिशियलकडून आपण थोडंसं ते चौकटीत बसवून घेऊन त्याची लगेच कार्यवाही करू, त्याची तशी पूर्वतयारी आम्ही सुरू केलेली आहे. हा जो गुटखा वगैरे आहे हा जास्तीत जास्त गुजरातवरून येण्याचं प्रमाण जास्त आहे.
तर स्टेट बाउंड्रीवरती असं काय आपण युनिट किंवा आपलं काय असं यंत्रणा करतो का जी बाउंड्री म्हणजे जेव्हा आपण हा कायदा लागू करतोय त्यावेळेला सगळ्याच बाबी आपल्याला उभ्या कराव्या लागणार आहेत. जसा गुजरातमधून येतो, आताच मी थोडीशी चर्चा केली का बाबा तो काही राज्यांमधून येतो, दाखवताना तो कुठल्या तरी राज्यात दुसऱ्या राज्यात जातो का जेणेकरून त्याचा फक्त प्रवास हा महाराष्ट्रातून होतो. दाखवताना तेलंगणा टू मध्य प्रदेश असं द्या, पण मग तेलंगणावरून निघाला तर तो म्हणजे महाराष्ट्रात येऊन रस्ता महाराष्ट्रात आणि मग आम्ही चाललो आहे कुठं मध्य प्रदेशमध्ये असं जे सांगितलं जातं, तर त्याला GPS वगैरे अशा काही सिस्टीम आणता येतील का, अशा सगळ्या बाबीचा विचार करून आपण त्याची सुरुवात करतो. खासदार आहेत ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांना एक पत्र लिहिले की ज्या चणे असतात ते चण्यांना अधिकचा रंग येण्याकरता, पिवळसर दिसण्याकरता एक विशिष्ट प्रकारचं केमिकल वापरलं जातं, त्याच्यावरती बंदी आणण्यात यावी अशी मागणी थेट केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना प्रियंका चतुर्वेदी ज्या ठाकरे गटाच्या खासदार आहेत त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने सर्रास पद्धतीने या केमिकलचा वापर केला जातो चणे पिवळे दिसण्याकरता. आपणही त्याच्यावर कार्यवाही करू ना, म्हणजे आपणही त्याची माहिती घेऊ का अशा प्रकार आपल्या इथं होतो का, कारण खासदार मॅडम जर पाठवलं आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे मागणं आहे का असणार, आणि मग तशा पद्धतीनं त्याची तपासणी करू आपण. गुटखा विक्री संदर्भात थेट पान टपरीवाल्याला पण त्या LBD ऍक्टमध्ये तेच बोललो का विक्रेत्याचा त्या उत्पादनच झालं नाही तर टपरीवर येणारच नाही. म्हणजे पहिला तर उत्पादन जर आपण म्हणतो गुजरातमध्ये होतं किंवा कर्नाटकात होतं तर मग तिथं आपण नाही काही करू शकत, पण आपल्या बॉर्डरमध्ये तिथून आल्यानंतर आपण त्याच्यावर कार्यवाही करू शकतो. म्हणजे वाहतूकदाराला इथं आणून तो काही लगेच त्याच दिवशी सगळ्या ठिकाणी सप्लाय होत असेल ना असं नाही, कुठंतरी तो स्टॉक होत असेल आणि होतो तर मग त्याच्यावर म्हणजे मग ते संघटित म्हणून त्यांच्यावर आपण MPD सारखं करू. माझं मत उत्पादनच थांबवलं तर त्याला विकायचं चान्सच राहणार नाही. सूट देतो असं नाही, त्यांनी त्यांचं ह्यांच्यावर होणार आहे तर आज न उद्या आपण सुद्धा त्याच्यात ते जबाबदार म्हणून आपल्याला धरलं जाईल असं आवाहनही केले ना आपण. फक्त गुटखा म्हणून कोणी विकत नाही, सुगंधी सुपारी म्हणून वेगवेगळे त्याला सगळंच आलं ना, खर्रा गुटखा नाही, खर्रा सुगंधी तंबाखू किंवा वेगवेगळे जे हे सुगंधी जे काय म्हणून ज्या नावाने विकलं जातं त्या सगळ्यांवर कार्यवाही करतो. धन्यवाद. दुसरा एक प्रश्न आहे की आदित्य प्रचार स्पीकर सांगते की निधी देण्याचा अधिकार माझाच आहे, तर प्रत्युत्तर चंद्रकांतदादा म्हणे की अजितदादा जरी वित्तमंत्री असले तर तिजोरीच्या अवयव राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असतो. आता एवढ्या दोन सिनियर आणि मोस्ट लोक सांगतात, त्याच्यात मी खुलासा कसा करावा? खुलासा नाही, तुमची प्रतिक्रिया विचारची. नाही, प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा दोन दादा आहेत ते, आपण कशावर त्याच्यावर थँक्यू. चहा पाजला का तुम्हाला? 2 मिनिटं भेटा तरी काय आता मी थोडं जेवलो तर भेटू ना आपण. मी आहेच ना, तुम्ही जाऊन या तोपर्यंत. दादाकडे जाता ना तुम्ही? पक्षप्रवेश वाटतं पक्षप्रवेश चाललो तर